श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला खरंच खूप अगाध आहेत। आपल्याला जर आपण स्वामी सेवेकरी असो किंवा श्री गुरुदेव दत्त भक्त असो तर आपल्याला त्याच्या नक्कीच अनुभूती येतातच आणि पदोपदी आपल्यासोबत महाराज दत्त महाराज आपल्यासोबत असतातच याची जाणीव आपल्याला नेहमीच होत असते। आणि असाच हा अनुभव आहे। जळगावच्या ह्या ताई आहेत, रेखा देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे। त्यांनी आज आपल्यासोबत हा त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे। तर चला तो अनुभव आपण ऐकूया। त्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत। ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला खूप अगाध आहे। नुकताच आमच्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या बहिणीच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अगाध लीलेचा प्रत्यय आम्हा सर्वांना येऊन गेला। श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात आपल्या जीवनात येऊन आपले संकट निवारण करतात, पण चुकतो आपणच। आपण नामस्मरणामध्ये आपली भक्ती कुठेतरी कमी पडते असं त्या ताई आपल्याला सांगताहेत। माझी बहीण ही पुणे येथे वास्तव्यास असून तिचे पती पुण्याला कंपनीत जॉब करतात। मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातले। त्यातच भर म्हणून सगळीकडे स्वाईन फ्लूची साथ पसरली। आमच्या मेहुण्यांना अचानक घसा दुखणे, सर्दी, खोकला, अंगात ताप येणे यासारखी लक्षणे जाणवू लागली होती। त्यांनी डॉक्टरांना दाखवले। डॉक्टरांनी त्यांना सुरुवातीस कोविडची लागण झाल्याचे सांगितले। त्यांना औषधोपचार सुरू असतानाच लोणावळ्याला निसर्गोपचारासाठी केंद्रातून नाकातून औषध टाकण्यासाठी आणण्यात आलं। दुसऱ्या दिवसापासून त्यांची तब्येत अधिकच खालवत गेली। ते ज्या कंपनीत होते, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खडकी फाटा येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचे ठरविले। त्याप्रमाणे घरच्या मंडळींनी त्यांना ताबडतोब तिथं ॲडमिटही केले। तेथेच त्यांना निमोनियाची लागण झाल्याचे देखील समजले। 3 दिवस ॲडमिट राहिल्यानंतर त्यांचा स्वाईन फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। तेथील डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब पुणे येथील ससून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। त्याप्रमाणे आम्ही त्यांना तेथे नेले। तेथेच त्यांच्या छातीमध्ये पू होऊन पाणी जमा झाले होते। हे सर्व करत असताना सातत्याने बहिणीचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत चालूच होता आणि हा जप सुरूच होता। स्वाईन फ्लू झाल्याचे बहिणीने आम्हाला कळवले। आम्ही तिघेही सेवा मार्गात असल्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची आम्ही सेवा सुरू केली आणि तिलाही सेवा सुरू करण्यास सांगितले। मोठी बहीण ही केंद्रात नियमित जात असते, तसेच तिला रुद्राभिषेकाची सेवा माहिती असल्याने तिने भगवान शिवांच्या पिंडीवर रुद्राभिषेक त्यांना धुमावती तीर्थ करून देणे सुरू केले। सोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू ठेवण्यास सांगितले। त्याचबरोबर श्री गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक सुरू ठेवला आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत आराम पडण्यास सुरुवात झाली। डॉक्टरांनी त्यांना 1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावे लागेल असे सांगितले होते, पण अवघ्या 4 दिवसातच त्यांना बरे वाटू लागले। साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनीच येऊन माझ्या बहिणीचे सौभाग्य वाचवले। 5 दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले। श्री स्वामी समर्थ महाराजांनीच हा चमत्कार घडून आणला आणि माझ्या बहिणीवर आलेले संकट टळले। म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलेचा हा अनुभव आम्ही सगळ्यांनी अनुभवला, तोही अगदी जवळून। श्रोते हो, ज्यांच्याही आयुष्यामध्ये स्वामी महाराज येतात त्यांची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असते, तेव्हाच स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि तेही वेळ आल्यानंतरच येतात। आपल्याला चारही बाजूने संकट येतात, बऱ्याच वेळा आपल्याला निराशा वाटते, खचून जातो, कुठंतरी खूप एकटे पडतो, पण त्याच वेळेला जर आपण आपल्या घरातील देवहारात जर आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल, त्या प्रतिमेसमोर अगदी 2 मिनिटं बसून बघा, स्वतःच्या मनातील सगळे घालमेल त्यांना सांगा आणि सांगून तर बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल। असेच
नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आजची केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका नवीन विषयासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.